अशा काही सिच्युएशन्स येतात का या सगळ्यामध्ये की तुम्हाला तुमच्या राहत्या घरामधून बाहेर काढलं जातं? की SRA मध्ये भरपूर स्कॅम होतो. डिमॉलिशन होईपर्यंत बिल्डर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आश्वासनं देतो. एक घरामध्ये तर ती एकटीच होती, घरामध्ये तिला आधार पण कोण नव्हता, पण त्यांना पण तसंच बळजबरी घरातून बाहेर काढलं गेलं. तर कमिटी काम चालू असताना पण ऑब्जेक्शन घेऊ शकते. 10 बाय 10च्या खोलीतून त्यांना 300 स्क्वेअर फीटचं 400-500 स्क्वेअर फीटचं घर भेटतंय, तेही एकही रुपया खर्च न करता. त्यांना काय करायचं, फक्त पाठपुरावा व्यवस्थित करायचा आहे, त्यांना त्यांच्या बदल्यात घर भेटते. नमस्कार मंडळी, इथे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं प्रॉपर्टी इंटरव्ह्यूच्या एका मराठी पॉडकास्टमध्ये. तर आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती भरपूर सारे पॉडकास्ट बघितले असतील. तर नॉर्मली पॉडकास्टमध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन्स असतात, सेलिब्रिटीज असतात, इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा डेव्हलपर्सचे पॉडकास्टसुद्धा तुम्ही बघितले असतील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये. बट आज मी रिअल इस्टेटची एक अशी साईड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जी जाणून घेणे एक काळाची गरज आहे. प्लस आज मी कोणत्या इकडे मोठा डेव्हलपरसोबत पॉडकास्ट करत नाही आहे किंवा मोठ्या सेलिब्रिटीसोबत पॉडकास्ट करत नाही आहे, तर तुमच्या माझ्यासारख्याच एका सामान्य व्यक्तीसोबत मी पॉडकास्ट करत आहे की ज्यांनी SRA ॲक्च्युअलमध्ये काय असते किंवा SRAची डेव्हलपमेंट नक्की काय असते, SRA कोणत्या लोकेशन्समध्ये डेव्हलपमेंट करते किंवा SRAची डेव्हलपमेंट जर तुमच्या लोकेशनमध्ये होत असेल तर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्या व्यक्तीने केलेला आहे त्यांना मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तर चालू करूयात आपल्या पॉडकास्टला. तर स्वागत आहे प्रवीण जगताप सरांचं. तर आधी तर मी माझ्या व्ह्यूअर्सला तुमच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. तर तुम्ही थोडंसं तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कोणत्या प्रोफेशनमधून आहात आणि कशी काय आता तुमची करंट लाईफ सिच्युएशन. ठीक आहे. सो सर्वप्रथम तुम्हाला पण नमस्कार, तुमच्या व्ह्यूअर्सना पण नमस्कार. मी माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर राहायला मानखुर्दमध्ये आहे. एक स्वतःचा एक छोटासा क्लास आहे आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं आहे. ओव्हरऑल लहानपणापासूनच मानखुर्दमध्येच वाढलेलो आहे, जन्मच माझा मानखुर्दचा आहे आणि चालू आहे की माझा क्लास वगैरे सगळ्या गोष्टी सोबत माझ्या चालू आहेत. ओके. बट मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की ॲज अ बिझनेस ओनर किंवा ॲज अ टीचर ह्या सगळा पार्ट सेपरेट ठेवून तुम्ही SRAवरती अभ्यास करायचा का म्हणजे डिसिजन घेतलात किंवा हे कधीपासून चालू झालं की तुम्हाला SRA सारख्या विषयावरती अभ्यास करावा लागला? आता SRA बद्दल जर सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनीच एक लहानपणी एक म्हण ऐकलेली आहे की गरज ही शोधाची जननी आहे. किंवा ज्यावेळी आपल्याला तहान लागते त्याचवेळी आपण विहीर खांदायला जातो. सो तसाच एक काही सिच्युएशन आली आयुष्यामध्ये की ह्या SRA सारख्या विषयामध्ये पडायची वेळ आली, SRA समजून घेण्याची वेळ आली आणि आत्ता जाऊन कुठेतरी असं वाटतंय की ह्या जर गोष्टी जर आधीच जर कळाल्या असत्या तर कदाचित अजून चांगला बेनिफिट झाला असता. जी सरकारची आपली योजना आहे अजून चांगला बेनिफिट करून घेऊ शकलो असतो. म्हणून साधारणतः एक SRAचा अभ्यास म्हणा किंवा SRAची ही सगळी मागच्या एक 4-5 वर्षापासूनचाच फक्त माझा सगळा रिसर्च चालू आहे. ओके. बट पुढे जाण्याआधी मी तुम्हाला विचारेन की नक्की म्हणजे SRA काय आहे किंवा SRAची जी डेव्हलपमेंट आहे ती का केली जाते? सो SRA बद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर तर ही महाराष्ट्र सरकारने एक योजना चालू केली आहे. स्पेशली झोपडपट्टी धारकांसाठी खूप छान योजना आहे. 1970 नंतर ही योजना ॲक्च्युअलमध्ये पुढे चालू झाली. ह्याच्यामध्ये सरकारचा हेतू एवढाच आहे की झोपडपट्टी हटवून त्या ठिकाणी इमारत उभी करायची आहे. झोपडपट्टी धारकांना त्यांना चांगलं त्यांच्या हक्काचं पक्कं घर देणं ही एक महाराष्ट्र सरकारची योजना आहे. ओके. बट आत्ता जी डेव्हलपमेंट आहे ही फक्त मुंबईमध्येच काम होते की बाकी महाराष्ट्रामध्ये पण याच्यावरती काम केलं जातं? ओव्हरऑल आता सध्या जास्त फोकस हा मुंबईमध्ये आहे, कारण आता जर बघायला गेलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं आणि प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की बाबा मुंबईमध्येच आपलं घर असावं. त्यामुळं खाजगी विकासक म्हणा किंवा मुंबईमध्येच तशा झोपडपट्ट्या जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली. सो सध्या तर मुंबईमध्ये आणि काही पुण्याच्या काही ठिकाणी पण ही योजना चालू आहे. ओके. बट मग मी तुम्हाला विचारेन की मग नक्की हे तुम्ही कधीपासून फेस करायला लागलात किंवा तुमच्यासोबत ज्या गोष्टी झाल्या ते ॲक्च्युअलमध्ये सुरुवात कधीपासून झाली या सगळ्या गोष्टींना? आता माझ्या इथे जर बघाल तर मी राहतो त्या ठिकाणी मानखुर्दमध्ये साधारणतः 2007 सालापासून, ज्यावेळीपासून मला म्हणजे मी बघतोय 2007 साली ही योजना मला पहिल्यांदा ऐकायला मिळाली किंवा मी सुरू झाला आमच्या इकडे. तर SRA म्हणजे काय किंवा त्यावेळी एकदम लहान होतो, आय थिंक मी 5वी-6वीला असेल. पण आता आपली घरं तुटणार आणि आता आपल्याला बिल्डिंगमध्ये जायला भेटणार अशी मस्त मस्त स्वप्न रंगली होती. बट 2007 ते आता 2024 अजूनपर्यंत ते स्वप्न आता आय थिंक की लवकरात लवकर ते स्वप्न पूर्ण होईल, कारण बऱ्यापैकी आमच्या इथले पण काम पुढे गेलेलं आहे. ओके. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्की तुम्ही कोणत्या गोष्टी फेस केल्या? काही चांगल्या होत्या, काही वाईट होत्या, तर त्या एक्सपिरियन्सबद्दल तुम्ही काय सांगाल?
नक्कीच. आता 2024 पासून मागे जर आपण जायचं झालं तर हा जवळपास 14-15 वर्षाचा हा काळ आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, बरेचसे विकासक चेंज झाले, बरेचसे माणसांचे खरे चेहरे पण सामने आले सांगायचं झालं तर. जसं बघायला गेलं तर ही गोष्ट 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये होणं अपेक्षित होतं, पण त्याला ठीक आहे चला, कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी बोलतात ना की वाट बघावी लागते, सबर का फल मिठा होत आहे. सो अपेक्षा आहे की लवकरच आम्हाला पण ते गोड फळ चाखायला भेटेल. ओके, मग आता जसं आपण ऐकून आहे की जसं तुम्ही बोलता 2007 साली हे चालू झालं होतं की इकडे मानकुर्दमधला स्लम्स हटवून तिकडे बिल्डिंग बनणार, झोपडपट्टीधारकांना इमारतीमध्ये घरं भेटणार. बट 2025 आता ऑलमोस्ट आलेलं आहे, तरी सुद्धा हे अजून कंप्लीट झालेलं नाहीये. मग ही एवढी लेंदी प्रोसिजर ॲक्च्युअलमध्ये कशी काय झाली? जसं तुम्ही बोललात की मला 4 ते 5 वर्षांमध्ये हे कन्स्ट्रक्शन कंप्लीट व्हायला हवे होते, बट तरी पण ऑलमोस्ट आता 17 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. तर एवढा कालावधीमध्ये नक्की काय गोष्टी अशा झाल्या की जे काम 4 ते 5 वर्षात व्हायला होतं त्याला 17 वर्ष लागली? नक्कीच. ह्याच्यामध्ये कसं आहे की मी तर असं म्हणेन की याच्यामध्ये पहिलं तर आपले जे स्थानिक लोक आहेत तर त्यांचं पण याच्यामध्ये खूप मोठं हे आहे की आपली युनिटी असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता कोणताही विकासक तिथे येणार, बट ऑब्वियस तो स्वतःचा फायदा बघणार, पण जोपर्यंत लोकांचा सपोर्ट त्याला भेटत नाही किंवा लोकांची 100% संमती ज्यावेळी जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत काय तो करू शकत नाही. फक्त आमच्या इथे पण हेच झालं की काही ग्रुप्स पडले पर्टिक्युलर, आणि मग विकासक जेवढे ग्रुप्स तसे विकासक पण वाढत गेले, आणि मग ह्याने काय केलं की ह्याने आडकाठी घालायची, त्याने काय केलं की त्याने आडकाठी घालायची. सो तेच आहे की बाबा फक्त आपण बोलतो की दहीहंडी हा एकमेव उत्सव असा आहे की जिथे मराठी माणूस वरती जायला मदत करतो, पण बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये पाय ओढाओढ किंवा त्या प्रकारे मग आमचं पण काम तशाच प्रकारे रखडलं. ओके, मग आता सध्या तिकडे तरी आता 2007 पासून आतापर्यंत तरी किती डेव्हलपर्स तिकडे येऊन गेले की त्यांनी म्हणजे तिकडे तुम्हाला प्लॅन्स दिले की बाबा मी XYZ या प्राईजने किंवा या गोष्टी मी तुम्हाला तिकडे सोयीसुविधा उपलब्ध करून देईन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा फायदा होईल वगैरे वगैरे, असे किती डेव्हलपर्स तुम्ही तिकडे बघितलेत? तर डेव्हलपर्सचं जर सांगायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे टोटल 4 बिल्डर्स तिकडे येऊन गेले विकासक. ओके, की आधी 2007ला जे पहिले विकासक आले होते साधारणतः 2013 पर्यंत 2012-13 पर्यंत त्यांनी प्रयत्न केले, पण काय पुढे त्यांच्या प्रयत्नांना चांगलं म्हणावं असं यश आलं नाही. त्याच्यानंतर 12-13ला नवीन विकासक आले, त्यांनी काही प्रयत्न केले. 2017 पर्यंत 18 पर्यंत त्यांचे प्रयत्न चालू होते. अजून एक मध्ये विकासक येऊन गेले, आणि ते चौथे जे असे आहेत की असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण 3 पायऱ्या चढून गेल्यानंतर चौथ्या विकासांना ते यश मिळालेलं आहे. आणि बऱ्यापैकी त्यांनी जी दुखती नस होती तीच बरोबर पकडली, आणि आमच्या एरियाला बऱ्यापैकी त्यांनी आता पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. ओके, मग नक्की जे पहिले 2 ते 3 डेव्हलपर्स येऊन गेले त्यांना ते यश न मिळण्याचं एक रिझन काय, असं मोठं रिझन होतं की जे त्यांना नाही झालं? कारण की जे युनिटीचं तुम्ही बोलताय तर युनिटी नॉर्मली आता स्लममध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं ऑलमोस्ट की बिल्डिंगमध्ये घर असावं, तर तरी पण असे कोणत्या सिच्युएशन्स होते की ज्याच्यामुळे त्यांना ते यश नाही मिळालं? बघा, सर्वात महत्त्वाचं तर हे आहे की ज्यांचा विकास तुम्ही करू पाहताय, एक विकासकाच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर ज्यांचा विकास तुम्ही करू पाहताय, ज्यांच्या जागेवरती तुम्ही बिल्डिंग उभी करू पाहताय, तर त्यांचा साथ तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. आणि ही सगळी लोक आता आमच्या जर ठिकाणी जर बघायचं झालं तर तब्बल आमच्या त्या एरियामध्ये 1800 झोपड्या होत्या, आणि 1800च्या 1800 लोकांसोबत विकासकाला संवाद साधणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, त्याला जमणं शक्य नाहीये. तर त्यामुळे जी कमिटी असतात, पहिले 15 ते 16 वर्ष कमिट्यांची, ह्या कमिटीची त्या कमिटीसोबत आणि त्या कमिटीची ह्या कमिटीसोबत थोडेसे खटके उडत राहिले, त्याच्यामुळे काम पुढे गेलं नाही. पण आत्ताचे जे विकासक आहेत तर त्यांनी दोघांना पण एकत्र केलं. पहिलं त्या दोघांना एकत्र केलं, बाकी ऑक्टोबॅटिक सगळे लोक तर त्यांना येणारच होते सोबत. सो ही त्यांचा प्लस पॉईंट ठरला की त्यांनी दुखतीनच जे मी मगाशी बोललो होतो की त्या दोघांना पहिले एकत्र केलं, त्या दोघांना एकत्र केल्यामुळे विरोधच संपला, आणि विरोध संपला की काम चालू झालं. अच्छा, बरोबर. मग आता जे आपण बघतोय की डेव्हलपमेंट चालू आहे, बट याच्यामध्ये जी काही प्राईज मनी दिली जाते किंवा ज्या काही कमिटमेंट्स दिल्या जातात, मग या सगळ्या तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये भेटल्या तिकडे की बाबा ह्या सोयीसुविधा मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला जी चाळीमधून मी एक चांगली लाईफस्टाईल द्यायचा प्रयत्न करतोय डेव्हलपर ॲज अ डेव्हलपर, तर मग त्या डेव्हलपर्सकडून तुम्हाला काही कमिटमेंट्स दिल्या गेल्या का, किंवा काही एक स्पेसिफिक प्राईज मनी की हा बाबा तुम्ही फक्त मला तुमची जागा द्या, तुम्हाला या गोष्टी माझ्याकडून दिल्या जातील? प्राईज मनी बोलण्यापेक्षा की ह्या योजनेमध्ये घराच्या बदल्यात घर हेच एक प्राईज आहे की तुम्हाला 10 बाय 10च्या घरातून तुम्हाला साधारणतः 300 ते 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट मिळतो,
डिपेंड की आता आम्ही जसं मगाशी मी 2007 साली आम्हाला जे पहिलं ॲग्रीमेंट मिळालं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की 225 स्क्वेअर फीटचा 230 स्क्वेअर फीटचा फ्लॅट मिळणार होता. बट आता ते 15 वर्षानंतर आता तो 300 स्क्वेअर फीट पर्यंत पोहोचला. थोडं जर लोकांनी म्हणजे कमिटीने जर प्रयत्न केला असता तर तो 500 स्क्वेअर फीटचा पण मिळू शकला असता. पण पुन्हा तेच आहे की आपण कशा प्रकारे ते मिळवतोय ह्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावरती. बरोबर. आणि मग आता म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी त्यांना आता जे झोपडपट्टी धारक आहेत तर त्यांना खाली करण्यासाठी म्हणजे त्यांचे जे रूम्स आहेत त्या खाली करून दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी त्यांना रेंटल इन्कम पण दिली जाते. तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल? येस, रेंटल इन्कम तर आहेच, कारण तुम्हाला राहत्या घरातून तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे. बिल्डिंग उभी राहणं म्हणजे साधारणतः 3 ते 4 वर्षाचा कालावधी हा मिनिमम लागतो तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर होईपर्यंत. तर तोपर्यंत हे लोक कुठे राहणार, कारण ऑलरेडी झोपडपट्टीमध्ये राहिलेले लोक मासिक उत्पन्न 12 ते 15,000, त्याच्यानंतर कुठे तर दुसरीकडे राहायचं, भाड्याने राहायचं म्हणजे खर्च आहेच. तर SRAच्या नियमाप्रमाणे पण विकासकाला तो रेंटल इन्कम तो भाडं त्यांना द्यावं लागतं पूर्ण वर्षभराचं. तर ते ॲग्रीमेंट वगैरे जर गोष्टी प्रॉपर झाल्या तर तुम्हाला भाडं शेवटपर्यंत मिळतं. पण समजा जर तुम्ही जर गाफील राहिलात, तुम्ही जर फक्त भरोसा आंधळा विश्वास जर ठेवला, तर अशी बरीचशी उदाहरणं आहेत मुंबईमध्ये की पहिले 2 वर्ष 3 वर्ष भाडं मिळालं, त्याच्यानंतर मग राम भरोसे. बरोबर बरोबर. मग आता जरी समजा आता ज्या तुम्ही जी काही तुमची डेव्हलपमेंट चालू झाली, बट याच्यामध्ये असेही काही तुम्ही इश्यूज फेस केले असतील की तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील किंवा तुमचे कोणी असे नेबर्स असतील की ज्यांच्याकडे डॉक्युमेंटचे इश्यूज झाले असतील, त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा नाही घेता आला, असे काही एक्सपिरियन्सेस? मी जास्त लांबचं कोणाचं सांगणार नाही, मी माझं वैयक्तिक सांगेन की माझ्या वडिलांनी ज्यावेळी ते घर घेतलं होतं तर त्यावेळी त्या 2 रूम्स होत्या. 2 रूम बोलतात ना की बकायदा आम्ही त्या 2 रूम विकत घेतल्या. दोन्ही रूमचे पेपर्स वेगवेगळे होते. बट तेच झालं की मी जसं बोलल्याप्रमाणे की एक आंधळा विश्वास की ठीक आहे ते करतात आहे ना, कमिटी मेंबर करतात आहे ना, कमिटी मेंबरकडे विश्वास ठेवून की ठीक आहे ते करतील, ते आपलं देतील आपल्याला. सो ह्याच्यामध्ये गाफील राहिलो आम्ही आणि आमचे ज्या 2 रूम पात्र होणं अपेक्षित होतं त्या झाल्या नाहीत. सो काळजी मी तेच म्हटलं की मागच्या 4-5 वर्षापासून पूर्ण बोलतात ना की पाणी नाकापर्यंत गेल्यानंतर माझे प्रयत्न सुरू झाले. त्याच्यामुळं कदाचित मी 1 रूम गमावली. 1 रूम म्हणजे आता नाही म्हटलं तर मुंबईसारख्या एरियामध्ये 1 BHK म्हणजे नाही म्हटलं तरी ते 45 ते 50 लाखाची प्रॉपर्टी होती. सो मी गमावली. पण माझं असं तुमच्या व्ह्युअर्सना पण सांगणं राहील की बाबा आपण ह्याच्यामध्ये गाफील न राहता ही योजना प्रत्येक सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्याच्यामध्ये आपण जागरूक राहून ती योजनेचा लाभ करून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते जे तुमच्याकडे असतात, पण फक्त ते वेळेवरती ती कागदपत्र तिकडे जमा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. ओके. सो जर आता मुद्दा आलाच आहे तर मी एकदा तुम्हाला विचारेन की नक्की असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत की जे आपल्याकडे कंपल्सरी असणं गरजेचं आहे की हे जर कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यापासून कोणी अडवू शकत नाही, किंवा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर हे कागदपत्र तुमच्याकडे असणं एकदम आवश्यक आहे. तर असे कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही सांगू शकता? बघा, प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर एकतर ती जी रूम आहे, ती जी खोली आहे जी तुम्ही विकत घेतली असेल किंवा तुम्हाला वडिलोपार्जित तुम्हाला मिळालेली असेल, त्याचं विकत घेतलेलं कुठलंही सेल ॲग्रीमेंट जे काय असेल, सेल डीड वगैरे जे असेल तर ते असणं गरजेचं आहे. दुसरं तुमचा वास्तव्याचा पुरावा म्हणून काय तर तुम्ही रेशन कार्ड जोडू शकता, तुमचं लाईट बिल जोडू शकता किंवा टेलिफोनचं बिल जोडू शकता. त्याच्यानंतर मग वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव असणं, कारण तुम्ही आहे म्हणजे वोट करताय म्हणजे तुम्ही तिथले रहिवासी आहात हे तिथं साबित होतं. त्याच्यानंतर आपले लागणारे नॉर्मल डॉक्युमेंट्स की बाबा त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड आलं, तुमचं पॅन कार्ड आलं, फोटो पास असेल तर वेल अँड गुड. सो ही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याच्यासोबतच ही फक्त डॉक्युमेंट्स असली म्हणजे तुम्हाला घर भेटते का असं पण नाही. तर ज्यावेळी विकासकाकडून आणि प्रशासकांचा जो सर्वे होतो तर त्या सर्वेमध्ये तुमचं घर, सगळ्या घराचा सर्वे होणं खूप गरजेचं आहे. सर्वे झाल्यानंतर ते जे परिशिष्ट निघतं अनेक्षर, त्या अनेक्षरमध्ये तुमचं नाव येणं पण खूप गरजेचं आहे. जोपर्यंत त्या अनेक्षरमध्ये नाव येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सो अनेक्षरमध्ये नाव आलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. समजा नाही आलं तर अमेंडमेंट होत राहतात, नवीन अनेक्षर बोलतात ना की पुरवणी येत राहते. सो समजा नाही आलं, पहिल्या लिस्टमध्ये नाही आलं तर असं नाही की बाबा संपलं सगळं, तुम्ही पुन्हा पाठपुरावा करून तुम्ही तुमच्या घराचं त्याला नोंद करू शकता. अनेक्षरमध्ये नाव आलं तर बट ऑब्वियस तुम्हाला त्याचा फायदा मिळणारच आहे. ओके. म्हणजे जरी याच्यामध्ये जरी कोणते इश्यूज फेस करतात तर त्यांना डेव्हलपरकडे जाणं भाग आहे की गव्हर्नमेंटच्या ऑफिसला व्हिजिट करावं लागतं सगळे? आता बघा की विकासक हे तुमच्यासाठी हे काम करतो, पण त्याच्याकडून काम करून घेणं पण तुमचं, हे तुमची जबाबदारी आहे.
विकासकाकडे डॉक्युमेंट्स दिले म्हणजे झालं अशातला भाग नाहीये. तुम्ही किती पाठपुरावा करताय त्याच्यावरती पण आहे, कारण विकासकाला जेवढा फायदा आहे त्याचा तेवढाच फायदा तुम्हाला पण आहे. त्यांची कामं रेग्युलर चालू राहतात, पण तुम्ही जर पाठपुरावा नाही केला तर मग तुम्हाला कदाचित त्याची परेशानी होऊ शकते. सो माझं एक तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही वैयक्तिक त्याचं पाठपुरावा करा, कारण एक घर हे तुमच्या हक्काचं काही तुमच्या हलगर्जेपणामुळे जर गेलं तर मग तुम्हाला परत पश्चाताप करण्याच्या शिवाय काय राहत नाही हातामध्ये. भरपूर मोठा लॉस आहे त्याच्या मागे. सो फायद्याबद्दल जसं आता तुम्ही बोलला, तर तो पण एक प्रश्न माझ्या मनात आहे आधीपासून की नक्की आता ही जी डेव्हलपमेंट होते, प्लॅन गव्हर्नमेंटचा आहे, बट प्रायव्हेट डेव्हलपर्स तिकडे ते प्लॅन जे काय आहे तो कम्प्लीट करतात, बट या सगळ्या गोष्टी मागे ॲक्च्युअल जो फायदा आहे तो गव्हर्नमेंटचा आहे, त्या डेव्हलपर्सचा आहे, की ज्या लोकांना घरं भेटतात त्यांचा आहे? बघा, फायदा जर बघायचं झालं तर तिघांचाही फायदा आहे, म्हणून तर शासनाने योजना काढली. आता जर आपण स्टेप बाय स्टेप जर बघायचं झालं तर शासनाचा काय फायदा आहे, तर बाबा झोपडपट्टी उठून तिथे बिल्डिंग बनते, म्हणजे झोपडपट्टी गायब झाली असं शासन बोलू शकतं आमच्या काळात. विकासकाचा फायदा आहे याचं कारण की बाबा फायदा असल्याशिवाय तर तो येणार नाही, कारण तो प्रायव्हेट बिल्डर आहे. सो तर त्याचा 1 रुपया पण त्याच्यासाठी तो महत्वाचा असणार आहे. आता राहिला प्रश्न झोपडीधारकांचा, तर त्यांचाही फायदा आहे, कारण त्यांच्या 10 बाय 10च्या खोलीतून त्यांना 300 स्क्वेअर फीटचं 400-500 स्क्वेअर फीटचं घर भेटतंय, तेही 1ही रुपया खर्च न करता. त्यांना काय करायचं, फक्त पाठपुरावा व्यवस्थित करायचा आहे, त्यांना त्यांच्या बदल्यात घर भेटते. सो फायदा तिघांचाही आहे, पण जर झोपडीधारकांनी जर तो फायदा करून घेतला तर, नाहीतर मग ते कमिटी मेंबर्स आणि विकासक तर ते आहेतच, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे स्वतःचा फायदा करून घ्यायचा. बरोबर. बट आता जर आपण बघतोय की माझ्या मते, म्हणजे जेवढी मला माहिती आहे त्या हिशोबाने तरी धारावी नंतर मुंबईतली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मानकुर्दलाच आहे. जसं तुम्ही बोललात स्टार्टिंगला की जवळपास 1800 घरं तुमच्या त्या लोकॅलिटीमध्ये आहेत, बट माझ्या मते तरी दुसरे जे अजून लोकॅलिटीज आहेत तिकडे सुद्धा झोपडपट्टीचाच एरिया आहे मानकुर्दमध्ये. सो हे जे घरं आत्ता जात आहेत डेव्हलपमेंटमध्ये, ज्यावेळेला या बिल्डिंग्स कंप्लीट होतील तर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ॲक्च्युअलमध्ये त्या लोकेशनमध्ये होईल का, की जे दुसरे जे घर आहेत तर त्यांना ती एक चांगली लाईफस्टाईल आपल्याला सुद्धा हवी, असा काही होईल का, की ती निगेटिव्ह साईडमध्ये जाईल, की कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्यांना सुद्धा एक चांगली लाईफस्टाईल नाही भेटली, सो आम्ही SRA मध्ये आमचे फ्लॅट्स नाही, म्हणजे आमची घरं नाही देणार, असा काही इश्यू क्रिएट होऊ शकतो का? बघा, कसं आहे की प्रत्येकाची याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन वेगळा आहे. पॉझिटिव्ह जर बघायचं झालं तर तुम्हाला झोपडपट्टीतून उठून तुम्हाला बिल्डिंगमध्ये घर भेटते, ती चांगलीच गोष्ट आहे. फक्त तुम्ही विकासकाकडून कोणत्या कोणत्या गोष्टी मिळवताय, कारण ऍट दी एंड विकासक हा प्रयत्न करणार आहे की मी किती थोडक्यातल्या थोडक्यात त्यांना मॅनेज करू. बरोबर. आणि झोपडीधारकांना किंवा कमिटीला हा प्रयत्न करायचा की मला माझ्यासाठी कसा चांगला बेनिफिट भेटेल. सो हे टोटली डिपेंड दोघांवरती पण आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याचा पाठपुरावा करताय. लाईफ बदलणार आहे का, तर नक्कीच बदलेल, कारण बोलतो ना की एका वेगळा व्ह्यू, एक चांगली सोसायटी जर तुम्ही मेंटेन ठेवली, कारण राहणारी शेवटी घर बदलणार आहे, मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे की बाबा चाळीतनं उठून जर बिल्डिंगमध्ये येतो तर बिल्डिंगचे पण काही इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचे काही काय बोलतात त्याला की काही चांगल्या सवयी असतात, त्या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. राहिला प्रश्न की आत्ता माझ्या ज्या एरियाची डेव्हलपमेंट होते, बट ऑब्वियस ते जर सक्सेस ठरतोय तर बाकी सगळ्यांसाठी ते एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की बाबा आपण पण अशा प्रकारे काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये विकास करू शकतोय. ओके. बट माझ्या माहितीप्रमाणे आता जेवढं मी तो प्लॅन बघितलेला आहे किंवा मी ऐकलेलं आहे लोकांकडून, सो मी असं ऐकलंय की एका चाळीमधून उठून दुसऱ्या चाळीमध्ये गेल्यासारखी सिच्युएशन क्रिएट होते की एका फ्लोअरवरती 20-25 किंवा 30 फ्लॅट समथिंग तिकडे बनवले जातात. सो तो एक वेगळा सिनेरिओ तिकडे होऊ शकतो का? तेच आहे की आता जसं मी बोललो की ह्या सगळ्यात जी तुमची कमिटी आहे की जी तुम्हाला रिप्रेझेंट करते, तर ते कशा प्रकारच्या सुविधा घेतात आहे, कशा प्रकारचे बेनिफिट्स बिल्डरकडून घेतात आहे, हे त्यांच्यावरती पण खूप जास्त डिपेंड आहे. आमच्या ठिकाणी झालं की बाबा थोडंसं लोकांचा विश्वास कमिटीवरती होता आणि कमिटी म्हणेल तेच सगळं. सो काही गोष्टी झाल्यात आता, पण ठीक आहे, आता ते बदलणं शक्य नाही आहे, पण बाकी लोकांनी ही काळजी घ्यावी की बाबा आपली जी काही मागण्या आहेत ह्या स्पष्टपणे विकासकाकडे ठेवून की आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला भेटल्या पाहिजेत, बिल्डिंगमध्ये ही गोष्ट असली पाहिजे, घरांचं क्वांटिटी म्हणा किंवा एका फ्लोअरवरती वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण फ्लोअर प्लॅन वगैरे त्यांनी एक्झॅक्टली फ्लोअर प्लॅन वगैरे आधी दाखवला जातो, फक्त तोच जो दाखवतोय तोच कायम राहणार आहे का ह्याची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण रिअल इस्टेट की बाबा दाखवतात आणि करतात तर थोडासा फरक राहतो. फक्त हेच आहे की लोक कशा प्रकारे त्याचा पाठपुरावा करतात आहे त्याच्यावरती. बरोबर. एक लास्ट मुद्द्यावरती मी तुमच्याशी बोलेन की रिसेंटली मी एक व्हिडिओ सुद्धा बघितला होता त्याच लोकेशन मधला, मानकुर्द मधलाच,
की त्यावेळेला काही लोक म्हणजे ज्यावेळेला ही डेव्हलपमेंट ॲक्च्युअलमध्ये चालू झाली, की तिकडे कन्स्ट्रक्शन चालू झाले, डिमॉलिशनचं वगैरे काम चालू झालं, तर त्यावेळेला काही लोकांना घराबाहेर काढण्यात आलं होतं डिमॉलिशनच्या वेळेला. तर नक्की ती काय सिच्युएशन होती, की अशा काही सिच्युएशन्स येतात का या सगळ्यामध्ये, की तुम्हाला तुमच्या राहत्या घरामधून बाहेर काढलं जातं आणि मग डिमॉलिशनची प्रोसेस वगैरे चालू होते, की नोटीस वगैरे काही येतात त्याच्या? नाही, खूप छान मुद्दा तुम्ही विचारलात. तो व्हिडिओ तुम्ही कुठे बघितला, कशावरती बघितला आय डोंट नो, पण त्या व्हिडिओमध्ये मला पण प्रश्न विचारले होते. कदाचित मी पण त्या व्हिडिओमध्ये असेल पुढे जर तुम्ही पूर्ण बघितला तर. विषय कसा आहे की घरातून बाहेर काढलं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे मी बोललो की आमच्या एरियामधून साधारणतः 70 ते 80% लोकांनी विश्वास किंवा आंधळा विश्वास आपण बोलू की कागदपत्रांची पूर्तता जोपर्यंत तुमच्याकडे होत नाही, आमची काही लोकांची टीम होती की ज्यांनी आम्ही काही कागद ठरवले होते की बाबा हे पेपर्स आम्हाला भेटले पाहिजेत, हे पेपर जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तर आम्ही रूम सोडणार नाही. कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलं होतं, ऐकलं होतं की SRA मध्ये भरपूर स्कॅम होतो, भरपूर फसवणूक होते, सामान्य नागरिकांची पिळवणूक होते फक्त. सो आम्ही काही गोष्टी ठरवल्या होत्या की ह्या गोष्टी भेटल्या पाहिजेत. सो त्यासाठी आम्ही अडून बसलो होतो. आमची तब्बल 14 घरं अशी होती. पूर्ण सुरुवातीला जी 250-300 घरं जी डिमॉलिश झाली तर त्यापैकी 14 घरं आमची अशी होती की आमचं सेकंडरी ह्याच्यामध्ये डिमॉलिशन झालं. सो याच्यामध्ये असा एक विषय असतो की जर तुमचा विकासकावरती जर विश्वास नसेल तर तुमच्यासाठी कायदा आहे. तुम्ही SRAच्या थ्रू तिथे हे करू शकता, अर्ज करू शकता की बाबा आम्हाला थोडंसं विकासकावरती विश्वास नाही, आम्हाला ॲग्रीमेंट वगैरे सगळ्या गोष्टी कागदपत्र व्यवस्थित मिळावे. डाऊटफुल. हां. सो मग ह्याच्यामध्ये एक 3338 ची नोटीस निघाली होती. आता ही 3338 ची नोटीस काय आहे तर SRA ही त्याची गॅरंटी घेतं की SRA कडून आम्हाला लेटर मिळालं की हा बाबा विकासक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याला सहकार्य करावं, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असं म्हणजे SRA कडून आम्हाला मिळालंय. SRAच्या वरती पण अपेक्स ग्रीव्हन्स कमिटी म्हणून आहे की ज्याच्यामध्ये SRA, हाऊसिंग मिनिस्ट्री, म्हाडा हे सगळ्यांची तिथे एक बॉडी बसते. सो तिकडून आम्हाला लेटर मिळालं होतं. तर त्याच्यानंतर सो ते 3338चं लेटर आल्यानंतर मग आमची घरं तोडली गेली. घरातनं बाहेर काढलं तर आम्हाला सिच्युएशन अशी क्रिएट केली गेली की शुक्रवारी संध्याकाळी 5-5:30ला आमच्या हातात ती नोटीस पडली की तुमची घरं सोमवारी तुटणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी नोटीस पडली तर आमच्याकडे पुढे प्रोसेस करण्यासाठी शनिवार रविवार कोर्ट बंद आणि सोमवारी डायरेक्टली 10-11 वाजताच बिल्डरचे आणि सरकारचे SRAचे काही लोक आले डिमॉलिशन करण्यासाठी. सो सर्वसामान्य लोक आहेत, त्यांचे घरातून बाहेर निघायच्या अगोदरच त्यांना काही तर म्हणजे आमच्या सोबत ज्या असणाऱ्या महिलाचं एक घरामध्ये तर ती एकटीच होती, घरामध्ये तिला आधार पण कोण नव्हता, पण त्यांना पण तसंच बळजबरी घरातून बाहेर काढलं गेलं आणि डिमॉलिशन झालं. फक्त तेच आहे की आम्ही अडून राहिलो की आम्हाला पेपर्स मिळावेत. शेवट मग आमच्याकडे अपेक्स ग्रीव्हन्स कमिटीचं लेटर आलं, ते आमच्यासाठी भरपूर आहे. सो आता आम्ही निश्चिंत आहोत की आम्हाला जोपर्यंत आमचा घराचा ताबा भेटणार नाही तोपर्यंत आम्हाला भाडं भेटेल अशी अपेक्षा आहे. कारण आम्हाला लेटर तर दिले, आता अपेक्षा करतोय, बाकी कसं असेल बघूयात पुढे. ओके. म्हणजे ॲट द एंड की नोटीस गव्हर्नमेंटकडून येतात, बट ज्या घरांचे पूर्ण कंप्लीट डॉक्युमेंट्स वगैरे नाही आहेत किंवा ज्यांच्यामध्ये जसे तुम्ही आधीचे डॉक्युमेंट्स बोलात की त्यांचे जसे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील त्यांच्याकडे त्यांच्या घरांचे, तर त्यांना त्या नोटीस वगैरे नाही पोहोचत कारण त्यांचं घर त्या स्कीममध्ये बसतच नाही. नाही, ऍक्च्युली मी आता जे 3338 बोललो ना की तुम्ही हे 3338 ची नोटीस अशी आहे की ह्याच्यामध्ये सरकार तुम्हाला सांगतं, सरकार म्हणण्यापेक्षा प्रशासन तुम्हाला सांगतं की बाबा तुमच्या एरियामध्ये एक योजना चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अडकाठी करू नका, ती योजना चांगली आहे, हे सरकार गॅरंटी देतं. विकासावरती विश्वास ठेवणं अवघड जातं कारण विकासक आज आहे तर उद्या नाही आहे, पण प्रशासन तर प्रशासन आहे, ते तर असणारच आहे. तर आम्ही फक्त एवढीच अपेक्षा करत होतो की तिकडून आम्हाला यावं, विकासकाकडून एक रेंट अग्रीमेंट प्रॉपरवालं नोटरी केलेलं रेंट अग्रीमेंट यावं, ह्याच्यासाठी आम्ही अडून बसलो होतो. पण ते शेवटपर्यंत आलं नाही. पण ठीक आहे, अग्रीमेंट नाही आलं पण प्रशासनानं लिहून दिलं की बाबा तुम्ही ते करता ते त्यांना करू द्या, त्यांना सहकार्य करा, काही झालं तर आम्ही बसलोय. सो हे लेखी आम्हाला मिळाल्यामुळे मग आम्ही हे झालं, आम्ही तोडायला दिली आमची घरं. ओके, बरोबर आहे. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपण तेवढे रिअल इस्टेटमध्ये स्कॅम्स नाही बघत रेरा नंतर तरी, बट आधी आपण रिअल इस्टेटचे स्कॅम्स भरपूर ऐकलेले आहेत. सो अशी कोणती सिच्युएशन जर समजा क्रिएट होते की एखादा डेव्हलपर तिकडे घेतोय कन्स्ट्रक्शन करण्यासाठी की बाबा सगळ्या स्लमकडून त्यांनी परमिशन वगैरे घेतली, त्या पूर्ण डील वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर समजा अर्ध कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जर डेव्हलपर जात असेल, डेव्हलपर जर निघून गेला, तर त्यावेळेला या सगळ्याची अंमलबजावणी स्वतः SRA करते, म्हणजे लोकांनी त्यावेळेला SRA कडे गेलं पाहिजे की काय केलं पाहिजे नक्की या सगळ्या सिच्युएशन्समध्ये? बघा, प्रिकॉशन्स आर बेटर दॅन क्युअर. बरोबर. की काही झाल्यानंतर तुम्ही पावलं उचलली तर बट ऑब्वियस तुम्हाला त्रास होणार आहे.
आता भरपूर सारी मुंबईमध्ये उदाहरणं आहेत की जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे डिमॉलिशन होईपर्यंत बिल्डर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आश्वासनं देतो, मी अमकं करेन, मी तमकं करेन, अमकं भाडं, एवढं भाडं, तेवढं भाडं, पण ते परत लॉंग लाईफ राहत नाही, शेवटपर्यंत राहत नाही. कारण ह्याच्यामध्ये विकासकाला पण माहिती आहे की बाबा त्याच्याकडे एक पॉवर आहे, एक आपण त्याला हिडन पॉवर आहे की बाबा त्या सगळ्या गोष्टी ते मॅनेज करू शकतात, कारण मोठी असे हे राहतात. फक्त याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही एक कमिटी म्हणून एक पूर्ण सगळे जर 100% जर तुम्ही स्ट्रॉंग असाल, युनिटी जर तुमची असेल, तर तुम्ही प्रेशर आणू शकता आणि तुम्ही ज्या गोष्टी ठरल्यात त्या गोष्टी घेऊ शकता. फक्त तेच आहे की आपल्या लोकांची युनिटी राहत नाही, कारण सगळे सर्वसामान्य कामगार वर्ग आहे आणि ह्या SRA डिपार्टमेंट सोबत डील करायचं म्हणजे खेटे घालावे लागतात. बट ऑब्वियस सरकारी डिपार्टमेंट खेटे घालावे लागतात, तर एक सर्वसामान्य माणूस, कामगार वर्गातला माणूस हा कंटिन्यू नाही ठेवू शकत. मग त्याच्यामुळं बिल्डर ह्याचा फायदा घेतो आणि मग त्यांचे जे लागेबंदे असतात तर त्याच्यामधून सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात. शेवट एवढाच आहे की बाबा लोकांनी एकत्र राहणं आणि कमिटीने बिल्डरवरती वचक ठेवणं खूप गरजेचं आहे. कमिटीचं कामच ऍक्च्युली बिल्डरवरती वचक ठेवण्याचं आहे. बरोबर. कमिटी स्वतःचा फायदा करून घेते ती गोष्ट नंतरची आहे, पण स्वतःचा फायदा करून घेताना तुम्ही लोकांचा पण फायदा करून देणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, म्हणजे ऍट द एंड पूर्ण कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईपर्यंत कमिटीची जबाबदारी आहे की जे काही कमिटमेंट्स बिल्डरकडून आलेले ते ऍक्च्युअल कमिटमेंट्स कंप्लीट झाल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे. कमिटीची जबाबदारी आहे. कमिटीने जर ठरवलं तर कमिटी काम चालू असताना पण ऑब्जेक्शन घेऊ शकते आणि त्याच्यासाठी मग SRF मधून पण त्यांना सपोर्ट, की सरकारकडून पण त्यांना सपोर्ट होतो की हा बाबा यांची अशी तक्रार आलेली आहे, ह्याचं निवारण करून द्या. सो कमिटीकडे भरपूर सारे अधिकार आहेत. मुख्य प्रवर्तक जे असतात, कमिटी मेंबर्स जे असतात, तर त्यांच्याकडे भरपूर अधिकार आहेत की ते आपल्याप्रमाणे आपल्याला जसं हवंय किंवा जशी कमिटमेंट झालेली आहे तशा प्रकारे काम होतंय की नाही होतंय या सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी कमिटीची पण आहे. ओके ओके. सो माझ्या मते तरी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे की ॲक्च्युअलमध्ये कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत, कोणत्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टींवरती तर आपण चर्चा केलेलीच आहे. तर हा होता आपला SRA संदर्भातचा पॉडकास्ट. याच्यामध्ये आय होप प्रवीण सरांनी समजवलेल्या सगळ्या गोष्टी व्ह्यूअर्सपर्यंत व्यवस्थित पोहोचल्या असतील, की तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या प्रकारची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये, कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. सो मी पहिलं तर तुम्हाला धन्यवाद बोलेल प्रवीण सर की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या व्ह्यूअर्ससाठी इथपर्यंत आलात. सो आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळली असेल आणि ही काळजी तुम्ही सुद्धा तुमच्या SRAची डेव्हलपमेंट होताना घ्याल. बाकी अशाच मजेदार व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा प्रॉपर्टी नेटवर्कच्या YouTube चॅनलला.